मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आजच्या आमच्या रोमांचक कथेत हार्दिक स्वागत आहे। जर तुम्ही आमच्या चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबून सर्व नवीन कथा ऐकण्याचा आनंद घ्या। आजची कथा खूप खास आणि रंजक आहे, त्यामुळे शेवटपर्यंत ऐकायला विसरू नका। तुम्हाला खूप मजा येणार आहे। तर वेळ न घालवता चला कथा सुरू करूया। माझं नाव संगीता आहे, वय 31 वर्ष। लग्नाला 9 वर्ष झाली आहेत, पण आजपर्यंत मला माझ्या पतीकडून त्या प्रेमाची अनुभूती मिळाली नाही, जी एका पत्नीला तिच्या पतीकडून मिळायला हवी। माझ्याकडे सर्व काही होतं, पैसा, नाव, प्रसिद्धी, बंगला, गाडी, नोकर चाकर, पण जे नव्हतं ते म्हणजे पतीचं प्रेम, ज्याची मी नेहमीच तहानलेली होते। माझ्या घरी फक्त मीच नाही, माझे सासरे आधीच वारले होते। पतीचा भाऊ कोणी नव्हता, 2 बहिणी आहेत, त्या दोघीही विवाहित आहेत। याशिवाय घरात बरेच लोक होते, नोकर, ड्रायव्हर, माळी। पण माझे पती असूनही ते घरी नव्हते। घरात एक 35 वर्षांचा नोकर होता, ज्याचं नाव सोनू होतं। उंच, रुंद छाती, सावळी त्वचा, त्यावर उभारलेले स्नायू आणि डोळ्यांमध्ये एक गहन आकर्षण। तो फक्त नोकर नव्हता, त्याच्या उपस्थितीत काहीतरी होतं जे माझ्या धडकनांची गती बदलत होतं। त्या दिवशी दुपारी मी खोलीत एकटी होती। खूप उकाडा होता आणि मी फक्त एक हलकी नाईची घातली होती। घामाच्या हलक्या थेंबांनी माझी मान आणि छाती ओलसर झाली होती। तेवढ्यात दारावर टकटक झाली। नोकराने विचारलं, मॅडम, मी आत येऊ का? त्याच्या जड आवाजाने मी थोडी चकित झाले। मी म्हणाले, हो, ये। तो आत आला, त्याच्या हातात झाडू होती। मी उठून जवळच्या आरशात माझे केस सावरायला लागले। त्याची नजर माझ्यावर होती, हे मी पाहू शकत होते। तो खाली वाकून मजला साफ करायला लागला। त्याच्या हातांच्या नसा उभारल्या होत्या आणि त्याच्या खांद्याची मजबूती त्याच्या कमीजमधून स्पष्ट दिसत होती। अचानक झाडू माझ्या साडीच्या पदरात अडकली। त्याने म्हणाले, सॉरी, मॅडम, आणि त्याने झटकन झाडू काढण्याचा प्रयत्न केला। पण त्याआधीच माझी साडी थोडी सरकली। माझं हृदय जोरजोरात धडकायला लागलं। तोही आपली नजर हटवू शकला नाही। मीही काही बोलू शकले नाही। खोलीत एक विचित्र उष्मा भरली होती, पण ती फक्त हवामानामुळे नव्हती। त्या क्षणानंतर काहीतरी बदललं होतं। सोनूच्या डोळ्यांमध्ये काहीतरी होतं, जे आधी नव्हतं किंवा कदाचित होतं, पण मी कधी जाणलं नव्हतं। त्याची नजर माझ्यावरून हटत नव्हती आणि माझे श्वास वेगाने चालत होते। मी झटकन साडीचा पदर सावरला आणि स्वतःला सांभाळण्याचा प्रयत्न केला। मी म्हणाले, सोनू, बाहेर जा। माझा आवाज मंद होता, पण त्यात एक कंपन होतं, जे मी स्वतःही जाणू शकत होते। तो काही न बोलता झाडू घेऊन निघून गेला, पण त्याच्या जाण्याने खोलीतील ती अनुभूती तशीच राहिली। त्या रात्री झोप माझ्या डोळ्यांपासून कोसो दूर होती। रात्रभर करवट बदलत राहिले, पण मन बेचैन होतं। शरीरावर घामाची हलकी थर होती, जी मला आणखी विचित्र अनुभव देत होती। कधी पाय चादरेबाहेर काढले, कधी स्वतःला गुंडाळलं। काहीतरी होतं, जे आतून कुलबुलत होतं। कदाचित ती भावना, जी आतापर्यंत दुर्लक्षित होती, पण आता सर्व मर्यादा तोडण्यासाठी आतुर झाली होती। मी खिडकीतून बाहेर पाहिलं। सोनू अजूनही बाहेर होता। त्याच्या मजबूत छातीवरून घामाचे थेंब टपकत होते आणि तो आपल्या केसांमधून बोटं फिरवत होता। अचानक माझी नजर त्याच्या हातांवर गेली, मजबूत, उभारलेल्या नसांचे हात। तो आपल्या छातीवरचा घाम पुसत होता आणि मला कळलं नाही, पण माझे श्वास आपोआप वेगाने चालू झाले। मग मी त्याकडे दुर्लक्ष करून जेवायला लागले। रात्री मी झोपायला गेले, पण झोप तर कोसो दूर होती। रात्रीचे 12 वाजून गेले होते। त्या रात्री अचानक माझ्या खोलीचा एसी बंद पडला। मी सोनूला हाक मारली आणि तो आला। त्याने विचारलं, बोल, मॅडम, काय झालं? मी म्हणाले, माझ्या खोलीचा एसी चालत नाही। जरा बाहेरून कोणाला मिस्त्रीला बोलवून हा दुरुस्त कर। त्याने म्हणाले, हो, मॅडम, आता जातो। साधारण अर्ध्या तासाने तो परत आला आणि म्हणाला, मॅडम, एवढ्या रात्री कोणीही एसी दुरुस्त करणारा मिळत नाही। माफ करा, मॅडम, आता उद्या सकाळीच एसी दुरुस्त होईल। आणि तो निघून गेला। तो गेल्यावर मला जाणवलं की माझी आत्मा माझ्या शरीरातून निघून गेली आहे। मी अजूनही त्याची वाट पाहत होते, पण तो आला नाही। सकाळी मी त्याला म्हणाले, जा, आता एसी दुरुस्त करणाऱ्याला घेऊन ये। तो गेला, पण परत येऊन म्हणाला, मॅडम, तो साधारण अर्ध्या तासात येईल। मी म्हणाले, पण मला खूप उकाडा जाणवतोय। तो दारात उभा होता। त्याच्या डोळ्यांमध्ये एक गहन चमक होती। त्याचा मजबूत हात चौकटीवर टेकलेला होता आणि त्याच्या श्वासांची हलकी उष्मा मला जाणवली। मग त्याने म्हणाले, जर तुम्हाला वाटत असेल तर बाहेर लॉनवर बसू शकता। थंड हवा येत आहे। पण मला माहीत होतं की ही उष्मा फक्त हवेनं थंड होणार नव्हती। माझ्या मनात एक विचित्र उलथापालथ सुरू होती। सोनूची मर्दानी व्यक्तिमत्व, त्याचा रुबाब, त्याचा गंभीर आवाज,
हे सर्व मला त्या माणसाची आठवण करून देत होतं, जो कधीकाळी माझ्यासाठी असाच होता, माझा पती राजेश. आता फक्त नावाचा संबंध होता. मी सोनूकडे पाहिलं, पण माझ्या मनात राजेशचा चेहरा उमटला. पूर्वी जेव्हा तो माझ्याजवळ यायचा, माझ्या कमरेवर हात ठेवायचा, तेव्हा माझे श्वास ओले होत. जेव्हा तो मला आपल्या बाहुपाशात घ्यायचा, तेव्हा मी पूर्णपणे वितळून जायचे. जेव्हा तो माझ्या डोळ्यांत पाहायचा, तेव्हा मला वाटायचं की जगात दुसरं कोणीच नाही. पण आता जेव्हा तो घरी यायचा, तेव्हा फक्त फोनवर बिझनेसच्या गोष्टी चालायच्या. माझ्या डोळ्यांतील तहान, माझी अपूर्ण इच्छा त्याला दिसत नव्हती. आता जेव्हा मी त्याच्या बाहुपाशात जायचे, तेव्हा तो फक्त एक औपचारिकता पूर्ण करायचा, एका यंत्रासारखा, ज्यात ना इच्छा होती, ना ती जुनी बेचैनी. आता तो मला स्पर्शही करत नव्हता, जणू मी एक जुनी पुस्तक बनले होते, जी अलमारीत ठेवली जाते, पण कधी उघडली जात नाही. पण सोनू, त्याच्या डोळ्यांमध्ये एक आकर्षण होतं, जे माझ्या मनात एक विसरलेली आग जागवत होतं. मी माझा गळा खाकरला आणि म्हणाले, तू जा, तुझं काम कर. त्याने हलकेच हसला, पण त्याच्या डोळ्यांनी सर्व काही सांगितलं. ठीक आहे, मॅडम, म्हणून तो निघून गेला. अर्ध्या तासाने एसी दुरुस्त करणारा आला आणि तो दुरुस्त करून गेला. दुसऱ्या दिवशी राजेश घरी येणार होता, पण मला माहीत होतं की तो मला एक सेकंदही देणार नाही. दुपारी मी स्वयंपाकघरात उभी होते. त्याने माझ्याकडे न पाहता विचारलं, ऐक, माझा शर्ट इस्त्री झाला का? मी म्हणाले, हो, सोनूने इस्त्री करून आणला होता. राजेशने पहिल्यांदा लक्ष दिलं. सोनू, मी म्हणाले, हो, तोच नोकर, जो तुम्हाला कदाचित कधी दिसत नाही. राजेशने माझ्याकडे पाहिलं, मग सोनूकडे, जो लॉनमध्ये झाडांना पाणी घालत होता. त्याचं घामाने भिजलेलं शरीर, मजबूत बाहू आणि तो चमकणारा आकर्षण. मला माहीत होतं, त्या क्षणी राजेशच्या डोळ्यांनी जे पाहिलं, ते एका पुरुषाच्या नजरेने पाहिलं होतं. राजेश म्हणाले, तू याला जास्त काम करू नकोस. मी दुसरा नोकर ठेवतो. मी हलकेच हसले आणि म्हणाले, कामाने माणूस थकतो, पण तुम्हाला काय माहीत थकवा कशाने येतो? राजेश काही बोलले नाही. त्यांना काय माहीत, मीही आता थकले होते, प्रतीक्षेने, अपूर्ण इच्छांनी आणि सर्वात जास्त त्या नावापुरत्या नात्याने. राजेशने मला टक लावून पाहिलं, पण मी नजर खाली घेतली नाही. पहिल्यांदा कदाचित मला वाटलं की त्याने हे जाणलं पाहिजे की मी आता फक्त त्याचं नाव घेऊन जगू शकत नाही. एका स्त्रीला फक्त पैशाने नव्हे, तर प्रेमाने आणि इच्छेने जगवलं जातं. तो काही बोलणारच होता, तेवढ्यात सोनू आत आला. घामाने भिजलेला, हातात ओलं कापड आणि शर्ट इतका चिकटलेला की त्याच्या छातीचे स्नायू स्पष्ट दिसत होते. त्याने म्हणाले, मॅडम, लॉनचं काम झालं. आता आतली साफसफाई करू का? त्याच्या जड आवाजात तीच गहनता होती, जी माझ्या श्वासांची गती बदलत होती. राजेशने त्याला वरपासून खालपर्यंत पाहिलं. कदाचित पहिल्यांदा त्यांना जाणवलं की सोनू फक्त नोकर नव्हता, तर एक पुरुषही होता. राजेश म्हणाले, नको, आता बाहेर जा आणि गाडी साफ कर. सोनूने माझ्याकडे पाहिलं आणि आमच्या नजरा मिळाल्या. माझ्या बोटांनी आपोआप कंपन जाणवलं. त्याच्या जाण्याने खोलीतील ती उष्मा कुठे गेली नव्हती. मग मी स्वयंपाकघराकडे वळले आणि स्वतःला सांभाळण्याचा प्रयत्न केला. आत जाऊन थंड पाण्याचा ग्लास घेतला, पण पाण्याने आग विझत कुठे आहे? ड्रॉइंग रूममध्ये बसले होते, पण मन कुठेतरी भटकत होतं. प्रत्येक दिवस आता एकसारखा वाटायला लागला होता, रिकामा, थंड आणि रंगहीन. राजेश बहुतेकदा घरी असायचे नाहीत, आणि आज घरी होते, पण तरीही ते त्यांच्याच दुनियेत होते. आज पुन्हा तेच झालं. सकाळपासून त्यांच्या मीटिंग्स सुरू होत्या. मी चुपचाप त्यांच्याजवळ गेले आणि हलकेच म्हणाले, राजेश, जरा माझं ऐकशील? त्यांनी डोकं न उचलता म्हणाले, बोल लवकर. खूप काम आहे. मी गहरी श्वास घेतला आणि हळूच म्हणाले, बरेच दिवसांपासून विचार करते, आपण कुठेतरी फिरायला जाऊया. एकटे. राजेशने चटकन लॅपटॉप बंद केला आणि माझ्याकडे पाहिलं. ते म्हणाले, संगीता, तुला का समजत नाही? माझ्याकडे इतका वेळ नाही की मी उगाच फिरत बसावं. जर कंटाळा येत असेल, तर काही किटी पार्टी जॉईन कर. माझ्या आत काहीतरी तुटलं. मी त्यांच्या डोळ्यांत पाहिलं, पण तिथे कोणतीही मायाळूपणा नव्हता, कोणतीही भावना नव्हती. मी दुःख दडवत हलकेच हसले आणि म्हणाले, तुला आठवतंय, आपली शेवटची डेट कधी झाली होती? राजेश चिडून म्हणाले, हे सगळं बकवास सोड. तुला जर इतकंच रोमांस हवं असेल, तर कोणती तरी मूव्ही पाहून घे. कृपया मला डिस्टर्ब करू नकोस. आता माझ्या डोळ्यांत अश्रू यायला लागले, पण मी स्वतःला सांभाळलं. मी मूर्ख होते, जी अजूनही राजेशच्या प्रेमासाठी आणि वेळासाठी तहानलेली होते. मी थंड आवाजात म्हणाले, ठीक आहे, आता मी तुला कधीही डिस्टर्ब करणार नाही. राजेशने माझ्याकडे न पाहता म्हणाले, गुड, आणि पुन्हा लॅपटॉप उघडला. तोच तो क्षण होता, जेव्हा मी शेवटचा प्रयत्न केला होता. आता मला समजलं होतं की या नात्यात काहीच शिल्लक नव्हतं. संध्याकाळी मी लॉनमध्ये बसले होते,
आणि सोनू तिथे झाडांना पाणी घालत होता. माझी नजर आपोआप त्याच्याकडे गेली. त्याच्या शरीरावरून टपकणारा घाम, मजबूत काठी आणि चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास. मला जाणवलं की सोनूने कधीही माझ्याशी उद्धटपणा केला नव्हता. तो फक्त मॅडम मॅडम करत राहायचा. त्याने नेहमीच माझ्या डोळ्यांतील उदासी वाचली होती. नेहमीच माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर न बोलता दिलं होतं. तेवढ्यात त्याने माझ्याकडे पाहिलं. तो म्हणाला, मॅडम, तुम्ही ठीक दिसत नाही आहात. मी हलकेच हसण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले, ठीकच आहे सोनू. फक्त थोडंसं रिकामेपण आहे. त्याने काही बोललं नाही, फक्त चुपचाप माझ्याकडे पाहत राहिला. पण मला माहीत होतं, आता मला हे रिकामेपण भरून काढायचं आहे. मी माझं लक्ष राजेशवरून हटवलं आणि सोनूवर केंद्रित केलं. आता सोनूही पूर्वीसारखा नव्हता. तो फक्त माझा नोकर नव्हता, तर माझ्या एकटेपणाचा सर्वात गहन साक्षीदार बनला होता. आता त्याच्या डोळ्यांमध्ये ती हिचकिचाहट नव्हती, जी आधी होती. आता तिथे काहीतरी वेगळं होतं, एक अनामिक इच्छा, जी हळूहळू आमच्या मर्यादा मिटवत होती. आता जेव्हा तो माझ्या जवळून जायचा, तेव्हा त्याच्या नजरेने मला जाणवायचं. तो आधीपेक्षा जास्त माझी काळजी घ्यायला लागला होता. जर मी थकलेली असायचे, तर तो न सांगता माझ्यासाठी थंड पाणी आणायचा. जर माझी तब्येत ठीक नसायची, तर हलक्या आवाजात विचारायचा, मॅडम, डोकं दाबू का? जर मी उदास असायचे, तर फक्त माझ्या जवळ उभा राहायचा, जणू त्याला माझ्या मौनाला समजायचं होतं. त्याला समजलं होतं की राजेशने मला काय काय दिलं नाही. एकदा असं झालं, उकाडा खूप होता आणि मी खूप थकले होते. साडीचा पदर थोडा सैल करून मी स्वतःला थोडा आराम देण्याचा प्रयत्न करत होते. माझ्या नाजूक मानेवर घामाचे काही थेंब चमकत होते आणि मी घाम पुसण्यासाठी टॉवेल शोधत होते. तेवढ्यात सोनू पुढे आला आणि म्हणाला, मॅडम, हे घ्या. मी पाहिलं, त्याच्या हातात थंड ओलं कापड होतं. मी ते घेण्यासाठी हात पुढे केला, पण त्याने स्वतःच ते कापड माझ्या मनगटावर ठेवलं. त्याच्या बोटांनी हलकेच माझ्या त्वचेला स्पर्श केला आणि एक विचित्र शिरशिरी माझ्या शरीरातून पळाली. मी चकित होऊन त्याच्या डोळ्यांत पाहिलं. तो आता मला नोकरासारखं नव्हे, तर एका स्त्रीसारखं पाहत होता. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी लॉनमध्ये बसले होते. हलकी हवा वाहत होती, पण माझ्या धडकना जलद होत्या. तेवढ्यात सोनू आतून बाहेर आला. शर्टचे वरचे 2 बटणं उघडी, घामाने भिजलेली चमकणारी त्वचा आणि मजबूत काठी. तो माझ्या जवळ येऊन थांबला. त्याने हलक्या आवाजात विचारलं, मॅडम, तुम्हाला खूप उकाडा जाणवतोय. मी हलकेच हसले आणि म्हणाले, तुला कसं कळलं? त्याने वाकून टेबलवरून पाण्याचा ग्लास उचलला आणि माझ्याकडे पुढे केला. पण यावेळी त्याची बोटं माझ्या हाताला जास्त वेळ स्पर्श करत राहिली. त्याचा स्पर्श हलका होता, पण माझ्या आत खोलवर उतरला होता. मी पाणी प्याले, पण माझी तहान भागली नाही. आता मला जाणवलं होतं की माझ्या शरीराला फक्त स्पर्शाची नाही, तर स्वीकारण्याची गरज होती. माझ्या एकटेपणाला फक्त सहानुभूतीची नाही, तर एका साथीदाराची गरज होती. आज राजेश सकाळीच कुठल्यातरी बिझनेस ट्रिपसाठी बाहेर गेले होते. मी स्वतःला खूप रोखण्याचा प्रयत्न केला होता, पण आता नाही. आता मी स्वतःला फसवू शकत नव्हते. आता मला माहीत होतं की माझं मन काय मागतंय. मी हळूहळू पायऱ्या उतरून खाली आले. सोनू हॉलमध्ये साफसफाई करत होता. शर्टचे वरचे बटणं उघडी, कपाळावर हलका घाम आणि डोळ्यांमध्ये तीच गहनता, जी मला वारंवार आपल्याकडे खेचत होती. मी काही न बोलता त्याच्या जवळ जाऊन उभी राहिले. त्याने माझ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यांमध्ये हलकी बेचैनी होती. कदाचित त्याला अंदाज आला होता की आज काहीतरी वेगळं घडणार आहे. मी काही न विचारता त्याला माझ्या बाहुपाशात घेतलं आणि रडायला लागले. मी म्हणाले, मला कोणाच्या तरी साथीची गरज आहे सोनू. मी त्याच्या रुंद छातीला बिलगले होते. त्याच्या हलक्या उबदार श्वासांनी माझी मान स्पर्श केली. त्याचे मजबूत हात हळूहळू माझ्या पाठीवर टेकले. मी कापत्या आवाजात म्हणाले, मी खूप एकटी आहे सोनू. गेली कित्येक वर्ष या नात्यात, या घरात मी फक्त नावाची पत्नी बनून राहिले आहे. कोणी मला समजत नाही, कोणी माझ्या गरजांची काळजी घेत नाही. मी हळूच त्याचा चेहरा माझ्या हातात घेतला आणि म्हणाले, पण तू मला समजतोस ना? सोनू शांत होता, पण त्याच्या डोळ्यांनी खूप काही सांगितलं. काही क्षणांच्या शांततेनंतर त्याने माझ्या बोटांना आपल्या हातात घट्ट पकडलं. त्याने हळूच म्हणाले, जेव्हा तुम्ही उदास असायच्या, जेव्हा तुमच्या डोळ्यांमध्ये निराशा दिसायची, तेव्हा मला त्रास व्हायचा मॅडम. त्याचा आवाज जड होता, जणू अनेक वर्षांचं दुःख त्यात भरलं होतं. किती वेळा मला वाटलं की तुम्हाला सांगावं की मला तुम्ही किती आवडता. जेव्हा तुम्ही हसता, तेव्हा मला वाटतं की माझं जग पूर्ण झालं. पण मी फक्त एक नोकर होतो. मी कधी काही बोलू शकलो नाही. त्याने गहरी श्वास घेतली. पण आता नाही. आता मी तुम्हाला एकटं राहू देणार नाही मॅडम. मी त्याच्या बोटांना माझ्या ओठांनी स्पर्श केला. माझे डोळे ओले झाले होते. आता आमच्यामध्ये कोणतीही भिंत नव्हती.
आता ना कोणती हिचकिचाहट होती, ना कोणती भीती. आता आम्ही फक्त दोन अपूर्ण आत्मे नव्हतो, तर एकमेकांचे झालो होतो. 2 दिवस निघून गेले. राजेश घरी परत आला होता, पण आता त्याच्या उपस्थितीने मला काही फरक पडत नव्हता. आता मी माझ्या निर्णयावर ठाम होते. मी कोणताही वाद न घालता डिव्होर्सचे कागदपत्र काढून त्याच्या टेबलवर ठेवले. तो काही वेळ त्या कागदपत्रांकडे पाहत राहिला, मग माझ्याकडे पाहिलं. मी कोणतीही भावना न दाखवता म्हणाले, या नात्यात आता काहीच शिल्लक नाही, राजेश. आपण फक्त एक देखाव्याचं नातं निभावत आहोत. राजेशने कोणताही प्रश्न विचारला नाही, कोणताही राग दाखवला नाही. त्याने पेन उचलला आणि शांतपणे कागदपत्रांवर सही केली, जणू तो गेली कित्येक वर्ष या क्षणाची वाट पाहत होता. मी हलक्या हास्यासह म्हणाले, कदाचित हा निर्णय आपल्या दोघांसाठी योग्य आहे. राजेशने मान डोलावली आणि म्हणाले, हो संगीता, कदाचित हे खूप आधीच व्हायला हवं होतं. त्याच दिवशी मी राजेशकडून माझा हिस्सा घेतला आणि हे शहर सोडण्याचा निर्णय घेतला. आता मला कुठेतरी जायचं होतं, जिथे मी फक्त कोणाची पत्नी नसावी, तर एक सुखी स्त्री म्हणून जगावं. मी नवीन शहर निवडलं, नवीन घर घेतलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी सोनूला माझ्यासोबत घेतलं. आता तो फक्त माझा नोकर नव्हता, तर माझा हमसफर होता. आम्ही कोणत्याही धुमधडाक्याशिवाय साधेपणाने लग्न केलं. आता मी अशी स्त्री होते, जिचा हमसफर तिला आपल्या डोळ्यांत साठवून ठेवायचा. आता कोणतीही उदासीनता नव्हती, कोणतीही तक्रार नव्हती. आता जेव्हा मी थकायचे, तेव्हा मला खांदा मिळायचा. आता जेव्हा मी हसायचे, तेव्हा माझ्या हास्यात कोणीतरी सहभागी होत होतं. लग्नानंतर काही महिन्यांनी माझ्या आयुष्यात सर्वात मोठा आनंद आला, मी गरोदर होते. जेव्हा मी ही बातमी सोनूला दिली, तेव्हा त्याचे डोळे आनंदाने चमकले. त्याने मला आपल्या बाहुपाशात घेतलं आणि हलक्या हास्यासह म्हणाला, आता मी तुला कधीही एकटं सोडणार नाही. काही महिन्यांनंतर मी 2 जुळ्या मुलांना जन्म दिला. आता माझं आयुष्य पूर्ण झालं होतं. आता मला कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. मला प्रेम मिळालं, वेळ मिळाला, सन्मान मिळाला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला माझा खरा हमसफर मिळाला. जेव्हा मी माझ्या जुळ्या मुलांना मांडीवर घेऊन बसायचे, तेव्हा सोनू माझ्याकडे पाहायचा आणि हसायचा. आता मला जाणवायचं की माझा निर्णय पूर्णपणे योग्य होता. राजेशसोबत राहून मी फक्त नावाची पत्नी होते, पण सोनूसोबत मी एक सुखी स्त्री होते. कारण प्रेम आणि नातं जबरदस्तीने चालत नाहीत, ते स्वीकारण्याने चालतात. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला ही शिकवण मिळते की एका स्त्रीला फक्त गाडी, बंगला, नोकर, चाकर आणि पैसाच हवा नसतो. तिला तिच्या पतीचं प्रेम, वेळ आणि सन्मानही हवा असतो. जर एका स्त्रीकडे संपत्ती, सुख, सुविधा सर्व काही असेल, पण तिला तिच्या पतीचं प्रेम आणि साथ मिळत नसेल, तर ती आतून पूर्णपणे रिकामी होते. आणि जर एखाद्या स्त्रीकडे पैसा, गाडी, मोठं घर नसेल, पण तिला तिच्या पतीचं खरं प्रेम, सन्मान आणि वेळ मिळत असेल, तर ती जगातील सर्वात सुखी स्त्री बनते. नातं समजुतीने निभवावं लागतं. नातं जबरदस्तीने नव्हे, तर परस्पर समजुतीने आणि प्रेमाने चालतं. जर कोणी तुम्हाला समजत असेल, तुमच्या गरजा जाणत असेल आणि तुम्हाला मनापासून प्रेम करत असेल, तर तोच तुमचा खरा हमसफर आहे. संगीताने असंच केलं. तिने त्या व्यक्तीला निवडलं, ज्याने तिला स्वीकारलं, जो तिला प्रत्येक परिस्थितीत आनंदी ठेवू शकतो. तर प्रिय मित्रांनो, ही होती आमची आजची शानदार आणि रोमांचक कथा. तुम्हाला ही कथा कशी वाटली, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमचं मत आमच्यासाठी खूप मौल्यवान आहे. जर कथा आवडली असेल, तर लाईक नक्की करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या मजेदार कथा मिस होणार नाहीत. तर चला, पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रंजक कथेसोबत भेटूया. धन्यवाद.